काळजी घ्यायची, आमचा आहार कसा असला पाहिजे. विद्यार्थ्यांनो फक्त परीक्षेतच काळजी घ्यायची का नाही, पण परीक्षेत आहार कसा असावा हा विषय का दिला असेल याचं कारण असं आहे की आम्ही वर्षभर अभ्यास करत नाही किंवा केला तरी परीक्षेच्या काळामध्ये आम्ही ताण घेतो. आणि जेव्हा आम्ही एकाला ताण घेतो, जेव्हा आमच्या मनावर प्रेशर असतं त्यावेळेस आपोआप आमचं जेवण कमी होतं. नुसत्या परीक्षेमुळेच नाही तर घरात सुद्धा जर एखादी ताणतणावाची गोष्ट असेल तर पहिला परिणाम होतो आमच्या जेवणावर. आमची भूक मंदावते, आमच्या जेवणामध्ये लक्ष राहत नाही. आणि म्हणून काय होतं नेमकं, मुलं जानेवारीच्या शेवटपासून आता फेब्रुवारी 3 फेब्रुवारीपासून आपण इंटरनल परीक्षा सुरू करणार आहोत. तोंडी परीक्षा होतील, प्रॅक्टिकलच्या एक्झाम्स होतील आणि आता तुम्हाला ताण यायला सुरू होतो. विद्यार्थ्यांनो ताण घेतल्याने कुठलाही मार्ग निघत नाही. ताण घेतल्यानं उलट काय होतं, ताण घेतल्यानं उलट आमची जी बुद्धी आहे ती चांगली काम करत नाही. ताण घेतल्यानंतर आम्ही चांगला निर्णय घेऊ शकत नाही. जेव्हा ताण येतो तेव्हा माणसाने शांत व्हायचं असतं. जेव्हा आम्हाला एखाद्या गोष्टीचं प्रेशर असतं त्यावेळेस आमची थिंकिंग प्रोसेस, थॉट प्रोसेस शांत करून त्याच्यामध्ये मार्ग कसा काढता येईल याचा विचार आम्हाला करावा लागतो. परंतु नेमकं उलट होतं. आमच्या मनावर जेव्हा ताण असतो, आमच्या मनावर जेव्हा एखादं प्रेशर असतं, एखादं टेन्शन असतं, टाइम वॉन्ट गोष्टी जेव्हा असतात, आता जसजशी परीक्षा जवळ येईल तसा तसा तुमच्या मनावरचा ताण तुम्ही वाढवून घेता. विद्यार्थ्यांनो परीक्षेच्या काळात सगळ्यात जास्त रिलॅक्स राहायचं असतं. मी जेव्हा 10वीच्या विद्यार्थ्यांना बोलतो तेव्हा तेच सांगतो की विद्यार्थ्यांनो वर्षभर मेहनत करा, परीक्षेमध्ये सायलेंट राहा. याचा अर्थ परीक्षेमध्ये अभ्यास सोडा असा आहे का, नाही. उलट परीक्षेमध्ये वेळापत्रक व्यवस्थित सांभाळा. तुम्हाला कमीत कमी 8 तास झोप झाली पाहिजे. हॅलो हॅलो घेतला पाहिजे आणि आम्हाला आराम सुद्धा व्यवस्थित केला पाहिजे. आता टाइम टेबल थोडं कमीत कमी परीक्षेमध्ये 7 तास झोप असली पाहिजे. आम्ही काय करतो, रात्री उशिरापर्यंत अभ्यास करतो, 11:30, 12, 12:30 पर्यंत अभ्यास करतो आणि परत पहाटे 4-4:30 ला उठतो. ब्रेन व्यवस्थित काम करत नाही, त्याचा अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित होत नाही. आणि म्हणून आम्हाला या काळामध्ये प्रथिने युक्त आहार घ्यायचा आहे. आम्ही काय करतो, हातात काहीतरी घेतो परीक्षेच्या काळामध्ये. हॅलो 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 काहीतरी हातावर घेतो, काहीतरी खातो, एखादा कोल्ड्रिंक वगैरे पितो आणि परत अभ्यासाला लागतो. विद्यार्थ्यांनो हे करणं चुकीचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जेवणाचा सुद्धा टाइम टेबल पाळायचा आहे. लेट नाईट जेवायचं नाही. बरीच मुलं रात्री अभ्यास करतात, त्यांचं एक काहीतरी धारणा झालेली असते की रात्री मी चहा पिल्यानं माझी झोप कमी होते, माझी झोप उडते. काही नाही, चहाचा आणि त्या झोपेचा काही संबंध नाही. उलट चहा घेतल्याने तुमची ऍसिडिटी वाढते आणि ऍसिडिटी जर वाढली तर तुमचं डोकं दुखतं, तुम्हाला मळमळ होते, तुमचं डायजेशन कमी होतं आणि उलट जी शांत झोप लागायला पाहिजे ती शांत झोप तुम्हाला लागत नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो 7च्या पुढं बहुतेक इंटेक घेऊ नका. घ्यायचंच असेल तर एखादा ग्लास, अर्धा ग्लास दूध घ्या. तुम्हाला जर रात्री वाटलं की मला काहीतरी भूक लागलेली आहे तर तुम्ही काय करायचंय, तुमचं जेवण घ्यायचं आणि रात्री तुम्हाला फारच वाटलं तर थोडीशी हळद टाकून म्हणजे अर्धा चमच्यापेक्षा सुद्धा कमी हळद टाकून तुम्ही दूध घेऊ शकता, कमी साखरेचं दूध. शर्करायुक्त अन्न जास्त खायचं नाही, म्हणजे गोड पदार्थ या काळामध्ये जास्त खायचे नाही. गोड पदार्थ खायला आणि पचायला, गोड पदार्थ खायला चांगले लागतात पण पचायला जड असतात. आणि त्याच्यामुळे हलकं फुलकं अन्न खायचं. या काळामध्ये तुम्हाला हलकं फुलकं अन्न खायचंय. हलकं फुलकं म्हणजे वजनाने हलकं फुलकं नाही, तर पचायला म्हणजे कार्बोहायड्रेट आणि दुसरा आहे फॅट आणि ठीक असतील. त्याच्यातून ऊर्जा जरी आम्हाला मिळत असेल तरी ते पचायला जड आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनो थोडे भिजवलेले शेंगदाणे खा, पण कधी खायचे 7च्या अगोदर. थोडे उसळ खा, म्हणजे लिक्विड पदार्थांचा वापर जास्त करा. दूध प्या, थोडासा ज्यूस घ्या, फ्रूट ज्यूस घ्या,
जे जेवण तुम्ही घेतात ते वेळेमध्ये घ्या. काही गरज नाही. जे तुम्ही जेवण घेतात पोळी भाजी ते वेळेमध्ये घ्या. रात्री उशिरा जेवण करू नका. 7च्या अगोदर तुमचं इंटेक संपलं पाहिजे. शक्यतो 7च्या पुढे जेवण करू नका परीक्षेच्या काळामध्ये. 7ला तुम्ही जेवण केलं, तुम्ही 11 पर्यंत अभ्यास केला, 11ला तुम्ही झोपी गेला, परत तुम्ही 5ला उठला, छान 5ला उठला आणि म्हणून कॉन्फिडन्स जो आहे, मी चांगला अभ्यास केलाय, माझा कॉन्फिडन्स आहे, मी चांगला पेपर सोडवणार आहे. परीक्षेला जाताना शांत चित्त जायचं. भरपूर झोप घ्या. भरपूर झोप घ्या म्हणजे 6-7 तास झोप घ्या. संतुलित आहार घ्या. हलका फुलका आहार घ्या. एनर्जेटिक खा. ऍसिडिटी होणारे मसाल्याचे पदार्थ वगैरे त्या परीक्षेच्या काळात खाऊ नका. जंक फूड परीक्षेच्या काळात टाळा. पिझ्झा, बर्गर, काय ते पाव, ब्रेड, वडे बिडे नाही का, असलं काही खाऊ नका. पोळी भाजी छान खा आणि शांत चित्ताने व्यवस्थित अतिशय हसत खेळत आनंदाने परीक्षेला जा. परीक्षेला सामोरं जा. ही लहान परीक्षा आहे. तुम्हाला आयुष्यात मोठ्या मोठ्या परीक्षा द्यायच्या. लिहिण्याच्या परीक्षा सोप्या असतात. आयुष्याच्या वेगवेगळ्या परीक्षा पास होणं फार कठीण असतं आणि त्या परीक्षेला सामोरं जाताना मन शांत आणि प्रसन्न असणं गरजेचं आहे. मी पांडुरंगाच्या ती प्रार्थना करतो की तुम्हाला त्यांनी छान बुद्धी द्यावी, तुम्ही चांगला आहार घ्यावा, तुम्ही चांगला अभ्यास करावा आणि छान पद्धतीनं कॉपी न करता तुम्ही परीक्षेला सामोरं जावं. कुणी जर कॉपी द्यायला आलं तरी हात जोडून विनंती करा की सर किंवा कुणी तुमचा मित्र वगैरे देईल, मला कॉपी नको आहे, मला माझ्या इमानदारीचे प्रामाणिकपणाचं मला कमवायचं आहे, मला तेच पाहिजे असा ठाम निश्चय तुमच्या मनाशी करा. परमेश्वर तुम्हाला चांगली बुद्धी देवो आणि तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये चांगलं ढवळीत यश मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो.